Okay, everyone, you now can all can mark your presently now. Okay. Okay, everyone has done with the presenting. Am I audible clearly? Please let me know in the chat box. Okay, and my screen is also visible. Is my screen visible to all of you? Okay, so we are going to start today. Yes, this is our 16th session of our Marathi speaking class, and today we are going to elaborate on three topics that will be name of parts of body. Okay, जो हमारे बॉडी पार्ट्स रहते हैं मराठी मध्ये त्याला आपण म्हणायचं आहे अवयव. ओके, अवयव. मग आपण म्हणणार अवयवांची नावे. नेम्स ऑफ पार्ट्स ऑफ बॉडी, अवयवांची नावे. ओके, देन थिंग्स वी डू. थिंग्स वी रेग्युलरली डू. आपण रोज करत असलेल्या गोष्टी. आपण ज्या काही गोष्टी रोज करत असतो, खातो पितो. ओके, यापासून काही थोडेसे तशा गोष्टी मी शोधलेल्या आहेत. आपण रोज नवीन नवीन त्या गोष्टी ऍड करत जाणार आहोत आणि नवीन नवीन शिकत जाणार आहोत. यस, हम मैं और चीजें ढूंढूंगी जो हम रोज करते हैं, और वो मैं हमारे जो भी लेक्चर्स होते हैं उसमें स्लाइड्स में ऐड करती जाऊंगी ताकि आपको सेंटेंसेस बनाने में तकलीफ ना हो. ओके, देन थर्ड वन इज नंबर्स फ्रॉम 51 to 60 म्हणजेच 51 ते 60 अंक आपण आज घेणार आहोत. ओके, सो नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट विथ बॉडी पार्ट्स. अवर बॉडी पार्ट्स. बॉडी पार्ट्स म्हणजे अवर बॉडी पार्ट्स म्हणजे आपले अवयव. अवर आपले, बॉडी पार्ट्स अवयव. ओके, जो भी बॉडी पार्ट्स होते हैं उनको मराठी में कहा जाता है अवयव. अवर बॉडी पार्ट्स, अपने अवयव. ओके, मैं एक एक करके बताने वाली हूँ आपको. सी, हेड. हेड, डोके. डोके या फिर कुछ लोग डोकं भी बोलते हैं. डोकं. माझं डोकं दुखतंय, माझे डोके दुखते. ओके, असं. ये बोली के ऊपर है. जैसे रीजन में बोली अलग अलग होती है ना, किसी रीजन में कोई और कुछ टोन से बात करता है या फिर कुछ और रीजन में अलग तरह से बात की जाती है. जैसे कि महाराष्ट्र के मालवण में एक टोन यूज करके बात की जाती है, या फिर आप सातारा सांगली रीजन में जाएंगे तो अलग तरह से बात की जाती है. इस तरह से शब्द भी मराठी में अलग अलग आते हैं. ओके, हेड, डोके किंवा डोकं. माझं डोकं खूप दुखतंय. ओके, अगर आपको किसी पे गुस्सा आता है तो आप क्या क्या बोलते हो? तुम्हारा दिमाग काम नहीं कर रहा है क्या? तो मराठी में उसे कहा जाता है तुझं डोकं काम नाही करत का, किंवा तुला डोकं नाही का. ओके, हम कभी कभी कहते हैं इसमें तो दिमाग ही नहीं है, तो उसको कहा जाता है तुला डोकं नाही का. यस, नेक्स्ट इज hairs. Hairs. Okay, if you want to note down, you can note down also, or I will post this on our WhatsApp group. Okay, hairs, case. hairs, केस. हेयर्स को क्या बोला जाता है? हिंदी में हम बाल बोलते हैं. केस मराठी मध्ये बोलायचं केस. माझे केस काळे आहेत. माय हेयर्स आर ब्लॅक. माझे केस काळे आहेत. किंवा तुम्ही म्हणू शकता हर हेयर्स आर व्हेरी लॉंग. तिचे केस खूप लांब आहेत. ओके, लाइक दिस. देन फोरहेड. फोरहेड माथा कहा जाता है जिसको. ओके, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे कपाळ. ओके, कपाळ. सो यू कॅन से हिज फोरहेड इज व्हेरी ब्रॉड. मराठी मध्ये आपण त्या वाक्याला काय म्हणू शकतो? त्याचा कपाळ खूप रुंद आहे किंवा त्याचा कपाळ खूप मोठं आहे. ओके, नोज. नोज, नाक. हिंदीमध्ये सुद्धा आपण नाकच म्हणतो, मराठीमध्ये सुद्धा आपण नाक म्हणायचं आहे. नोज, नाक.
शी इज वेअरिंग नोज पिन इन हर नोज. शी इज वेअरिंग नोज पिन इन हर नोज. तर याला मराठीत आपण काय म्हणणार? तिने नाकात चमकी घातली आहे किंवा तिने नाकात नथनी घातली आहे. ओके, जो ये वर्ड्स है नोज पिन वगैरह, जिनको उनको मराठी में क्या कहते हैं वो भी मैं आपको बता दूंगी. ओके, धीरे धीरे हम सीखेंगे ताकि आप पे ज्यादा लोड ना आए. और जो भी चीजें आपको सीखनी है, जब देखिए मैं ही अभी सेंटेंस में अलग अलग वर्ड्स यूज कर रही हूँ, वो ज्यादा से ज्यादातर आपको पता भी नहीं होंगे, तो वो वर्ड भी सीखना आपको इम्पोर्टेंट है, राइट? सेंटेंस बनाने के लिए वो यूजफुल है. मैं वो सेंटेंसेस बोल रही हूँ जो मैं रेगुलरली एज आई एम मराठी. ओके, एज आई एम मराठी, तो मैं रेग्युलरली जो सेंटेन्सेस बोलती हूँ, मी माझ्या घरात ज्याप्रमाणे बोलते तसंच मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. ओके, वही सेंटेंस मैं आपके साथ शेयर करती हूँ, उसी तरह से आपसे बात करती हूँ, तो वो वर्ड्स मेरे सेंटेंस में आ जाते हैं जो मैं रोज यूज करती हूँ, राइट? तो उनका अर्थ मैं आपको धीरे धीरे बता दूंगी. ओके, जैसे हमारे लेक्चर्स आगे आगे जाएंगे वो सारे वर्ड्स हम सीखते जाएंगे ताकि आपको बोलने में आसानी हो जाए. यस, नोज नाक. ईयर्स कान. ईयर्स को कहा जाता है कान. हिंदी में भी हम कान कहते हैं, मराठीमध्ये सुद्धा आपण त्याला कान म्हणायचं आहे. ओके, इयर्स कान. मला 2 कान आहेत. आय हॅव 2 इयर्स. मला 2 कान आहेत. यस, नेक्स्ट इज आईज. आईज, आई थिंक आईज के लिए डोळे, डोळे ये वर्ड यूज किया जाता है, ये सबको मोस्टली पता होगा, राइट? आईज को हम हिंदी में आंखें बोलते हैं, मराठी मध्ये आपण बोलायचं आहे डोळे. यस, डोळे. हर आईज आर व्हेरी ब्युटिफुल. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. यस, हर आईज आर वेरी ब्यूटीफुल. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. ये पूरा एक स्लाइड खत्म होने के बाद जो भी मैंने आपको सेंटेंसेस बताए हैं, आई एम गोइंग टू आस्क यू दैट वन. ओके, मैं फिर आपसे पूछने वाली हूँ, जो मैंने बताया है वो आप बता सकते हैं या फिर अपना खुद का बना के बता सकते हैं. ओके, सो प्लीज ध्यान दीजिए. आईज, डोळे. हर आईज आर व्हेरी ब्युटिफुल. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. ओके, देन चिक्स. चिक्स को हमें बोलना है गाल. ओके, चिक्स, गाल. आई लाइक चिक्स ऑफ बेबीज. मला बाळाचे किंवा लहान मुलाचे गाल खूप आवडतात. आय लाइक चिक्स ऑफ बेबीज. मला बाळाचे गाल खूप आवडतात. ओके, चिन, हमारी जो चिन रहती है त्याला म्हणायचं आहे हनुवटी. ओके, तिला म्हणायचं आहे हनुवटी. तिची हनुवटी उंच आहे. हर chin is little high. Okay, her chin is little high. तिची हनुवटी थोड़ी उंच आहे. आईब्रो. देन आईब्रो. आईब्रो एक होगा तो उसे कहना है भुवई. मैंने प्लूरल भी लिखा है यहाँ पे, भुवया. ओके, आईब्रोज, भुवया. आईब्रो, भुवई. She had made very nice eyebrows. तिचे आयब्रोज खूप छान आहेत. She has very nice eyebrows. तिचे तिच्या भुवया खूप छान आहेत. Yes, हेड, डोके किंवा डोकं. माझं डोकं दुखत आहे. तू माझं डोकं दाबून देशील का? तू माझ्या डोक्याला आयोडेक्स लावून देशील का? केस, हेअर्स, केस. तिचे केस काळे आहेत. माझे केस खूप लांब आहेत. मुलांचे केस लहान असतात. फोरहेड, कपाळ. फोरहेड, कपाळ. तिचे कपाळ किंवा त्याचे कपाळ खूप रुंद आहे. नोज, नाक. नोज, नाक. वी कॅन स्मेल विथ अवर नोज. आपण नाकाने वास घेऊ शकतो. इयर्स, कान. इयर्स, कान. मला 2 कान आहेत. आईज, डोळे. आईज,
डोळे. वी कॅन सी विथ अवर आईज. आपण डोळ्यांनी पाहू शकतो. तिचे डोळे खूप सुंदर आहेत. त्याचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. हिज आईज आर ब्ल्यू. त्याचे डोळे निळ्या रंगाचे आहेत. चिक्स गाल. चिक्स गाल. लहान बाळाचे गाल मला खूप आवडतात. चिन हनुवटी. चिन हनुवटी. तिची हनुवटी किंवा त्याची हनुवटी थोडी उंच आहे. आयब्रो भुवई भुवया. तिच्या भुवया खूप सुंदर आहेत. येस अंडरस्टूड. The body parts on first slide everyone has understood. Yes, please let me know. Okay, so I will again tell you how to pronounce. Okay, मराठी शब्द मी परत वाचून दाखवणार तुम्हाला. डोके किंवा डोकं, केस, कपाळ, नाक, कान, डोळे, गाल, हनुवटी, भुवया किंवा भुवई. ओके, सो चलिए अभी सेंटेंस बनाना शुरू करेंगे हम. डोके. ओके, डोके. ओके, आई विल टेक द सीरियली एज माई स्क्रीन इज शोइंग. ओके, सीरियली मैं नाम लूंगी. मेरे स्क्रीन पर जिस तरह से नाम है मैं उसी तरह से लूंगी. ओके, यस. डोके. फर्स्ट है वेट. ओके, फर्स्ट है अभिशान जी. अभिशान जी, डोके. माझा डोके खूप मोठा आहे. माझे डोके. ओके, माझे बोलायचं आहे. माझे. हा, येस, गुड. येस, देन एंजल, केस. एंजल, केस, हेअर्स. येस मिस. माझे केस खूप लांब आहे. व्हेरी गुड. देन चंदन जी, फोरहेड, कपाळ. फोरहेड, कपाळ. माझे कपाळ लॉन्ग बड़ा ब्रॉड का क्या रहता है? रुंद. रुंद. ब्रॉड आहे. ओके, रुंद आहे. रुंद. ओके, रुंद. यस, ये शब्द भी मैं आपको सिखा दूंगी धीरे धीरे, सो दैट यू कैन यूज देम इन योर सेंटेंसेस. ओके, नेक्स्ट है रमन जी, नाक, नोज, नाक. माझे नाक खूप मोठे आहे. ओके, गुड. नेक्स्ट है गायत्री जी, इयर्स, कान. इयर्स, कान. सगळ्याला दोन कान आहे. गुड. नेक्स्ट कन्वरराज जी, डोळे, आईज, डोळे. माझे डोळे दुखतात. दुखतात. ओके, माझे डोळे दुखतात. अगर आप एक यूज कर रहे हैं डोळा, मैंने वहां पे मेंशन नहीं किया है. अगर एक है डोळा तो आप कह सकते हैं कि माझा डोळा दुखतो. ओके, यस. नेक्स्ट है मौसमी जी, चिक्स, गाल. चिक्स, गाल. तिचा गाल लाल रंगाचा आहे. ओके, तिचे गाल लाल रंगाचे आहेत. कॅन यू से आफ्टर मी, तिचे गाल लाल रंगाचे आहेत. तिचे गाल लाल रंगाचे आहे. व्हेरी गुड. नेक्स्ट है प्रदीप्ता जी, चीन, हनुवटी. चीन, हनुवटी. तिची हनुवटी खूप सुंदर आहे. ओके, यू कैन से लाइक दैट. यस, गुड. नेक्स्ट है वेंकटा स्वामी जी, आईब्रो, भुवई और भुवया. You can use both. One, if you are telling about one, you can use bhuvai. If two, then bhuvaya. तिच्या भुवया खूप छान आहे. Very good. Yes. Okay, Vinay Sinha ji,
यू हैव लेफ्ट. हम आपसे अभी शुरुआत करेंगे नेक्स्ट के लिए. ओके. सो किसी को कोई डाउट है? जो भी हमने यहाँ पे सीखा फर्स्ट स्लाइड में, जो भी बॉडी पार्ट सीखे, एवरीवन हैज अंडरस्टूड अबाउट दैट? यस, प्लीज लेट मी नो. अपने सेंटेंस भी बनाए हैं. सो आई थिंक यू ऑल हैव अंडरस्टूड. यस, कैन वी मूव फॉरवर्ड? आपण पुढचे अवयव शिकूया का? ओके. सी, नेक. नेक होती है हमारी, तिला म्हणायचं आहे मान. ओके, गर्दन कहते हो आप उसको. मान, मान. माझी मान दुखत आहे. ओके, माझी मान दुखत आहे. मी मानेला पट्टा लावतो. मी मानेला पट्टा लावतो. नेक, मान. शोल्डर, शोल्डर, खांदा. शोल्डर, खांदा. ओके. So you can say his shoulders are very broad. His shoulders are very broad. त्याचे खांदे खूप रुंद आहेत. ओके. Hands, हात. Hands, हात. You can say I can write with both of my hands. मी माझ्या दोन्ही हाताने लिहू शकतो. ओके. I can eat with my hand. मी हाताने खाऊ शकतो. Like this. Okay. Neck, मान, shoulder, खांदा, hands, हात. Then chest, छाती. Chest, छाती. Okay. My chest is paining. माझी छाती दुखत आहे किंवा माझ्या छातीत दुखत आहे. Okay. Stomach, पोट. Stomach, पोट. After eating, my stomach is full. Okay, after eating, my stomach is full. खाल्ल्यामुळे माझं पोट भरलं आहे. Okay, खाल्ल्यामुळे माझं पोट भरलं आहे. किंवा my stomach is paining. माझं पोट दुखत आहे. Legs, पाय. Legs, पाय. Dogs have 4 legs. कुत्र्याला 4 पाय असतात. Humans have 2 legs. माणसाला 2 पाय असतात. ओके. फुट, तळवा. फुट, जो फुट होता है ना हमारा लेग का पूरा नीचे वाला पार्ट, उसको क्या कहते हैं? तळवा. मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे तळवा. ओके. सो यू कैन मेक अ सेंटेंस लाइक, उन्हात माझ्या तळव्याला चटके लागतात. ओके, जब आप धूप में बाहर जाते हो तो आपको चटका लगता है. सो यू कैन से उन्हात माझ्या तळव्याला चटके लागतात. यस, माझे तळवे दुखत आहेत. दोनों फुट, दो लेग्स को हमारे फुट होते हैं, तो तळवे भी यूज कर सकते हो आप वर्ड. माझे तळवे दुखत आहेत. फिंगर्स, फिंगर्स, हात के उंगलियों को हम फिंगर्स बोलते हैं. मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे, एक असेल तर बोट, 2 असतील तर दोन, एकापेक्षा जास्त असतील तर बोटे. ओके. इफ वन इज देयर बोट, इफ मेनी बोटे. ओके. माझं बोट कापलं आहे. माझं बोट कापलं आहे. माझी बोटे दुखत आहेत. माझी बोटे दुखत आहेत. माझी बोटे अडकली आहेत. ओके. अगर कहीं पे आपके फिंगर्स फंस जाते हैं तो यू कैन से माझी बोटे अडकली आहेत. ओके. और फिर टोज होते हैं. टोज को भी बोटे ही बोलते हैं, लेकिन वो पैर के होते हैं तो उसको कहते हैं पायाची बोटे. ओके. टोज म्हणजे पायाची बोटे. नी, घुटना होता है हमारा, घुटना, नी, उसको कहते हैं गुडघा. गुडघा. ओके. गुडघा. मी डॉक्टर कडे जातो कारण माझा गुडघा खूप दुखत आहे. ओके. मी डॉक्टर कडे जातो कारण मला गुडघ्यातून वाकता येत नाही. माझा गुडघा खूप दुखत आहे. मी माझ्या गुडघ्याला तेल लावून मालिश करतो. ओके. लाइक दिस सेंटेंसेस यू कैन से. यस.
Again I will read. Neck, मान, shoulder, खांदा, hands, हाथ, chest, छाती, stomach, पोट, legs, पाय, foot, तळवा, fingers, बोट किंवा बोटे, toes, पायाची बोटे, knee, गुडघा. मान. मी माझ्या मानेला पट्टा लावतो कारण माझी मान दुखत आहे. हे खांदा, त्याचे खांदे खूप रुंद आहेत. हात, मी माझ्या दोन्ही हातांनी लिहू शकतो. छाती, माझ्या छातीत दुखत आहे, मला डॉक्टर कडे गेले पाहिजे. पोट, माझं पोट खूप भरलं आहे, जास्त खाल्ल्यामुळे माझं पोट खूप भरलं आहे. पाय, माणसाला 2 पाय असतात तर कुत्र्याला 4 पाय असतात किंवा माझे पाय दुखत आहेत. तळवा, माझे तळवे उन्हात, माझ्या तळव्यांना उन्हात चटके लागत आहेत. येस. बोट किंवा बोटे, माझं बोट अडकलं आहे, माझं बोट कापलं आहे. पायाची बोटे, सेम सेंटेन्सेस यू कॅन यूज. गुडघा, माझा गुडघा दुखत आहे त्यामुळे मी डॉक्टर कडे जात आहे. मला गुडघ्यातून वाकता येत नाही. ओके. मैं घुटने में से झुक नहीं सकता, तो आप कह सकते हो मला गुडघ्यातून वाकता येत नाही. येस. नाउ I will start from Vinay Sinha ji. Okay. Vinay Sinha ji, neck, मान. माझा मान खूप दुखत आहे. Yes, good. माझी मान. Okay. Rest sentence is right. माझी मान. ओके. Yes. Okay. अभिशांत जी, shoulder, खांदा. हा माझे खांदे हम्म. माझे खांदे खूप मैडम चौड़े को क्या बोलेंगे? चौड़े को रुंद. 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 हाँ, रुंद. हाँ, तो माझे खांदे रुंद आहे. Yes, very good. Now angel, hands, हाथ. Yes, angel, can you hear me? Hands, हाथ. Yes, miss. मी माझे दोन्ही हात Yes, I will help you. What you want to say? Tell me in English. I want to say that I can write with both of my hands. Okay, so you have to say मी माझ्या दोन्ही हातांनी लिहू शकते. मी माझ्या दोन्ही हातांनी लिहू शकते. Yes, good. Thank you, miss. Next, yes. Next है चंदन जी, chest, छाती. Chest, छाती. माझ्या छाती दुखत आहे. Yes, good. रमन जी, stomach, पोट. माझा पोट दुखत आहे. ओके, माझं पोट दुखत आहे किंवा माझे पोट दुखत आहे. ओके. नाव गायत्री जी, लेग्स, पाय. पाय. आपण पायावर चलत आहे. चालतो. चालतो. येस, येस. कन्वरराजी, फूट, तळवा. फूट, तळवा. माझे तळवे दुखते. येस, दुखत आहेत किंवा दुखतात. येस. मौसमी जी, फिंगर्स, बोट किंवा बोटे. एनिथिंग यू कॅन यूज. तिची बोट खूप छान आहे. तिची बोटे. तिची बोटे खूप छान आहे. ओके.
नेक्स्ट है प्रदीप्ता जी, नी गुडघा, नी. मी माझी आईची गुडघा मालिश करते. मी माझ्या आईच्या गुडघ्याला मालिश करते. एक मिनिट. मी माझ्या आईच्या गुडघ्याला मालिश करते. येस, गुड. थँक्यू. येस. वेंकटस्वामी जी, हात, हँड्स, हात. मी माझे दोन्ही हाताने लिहू शकता. येस, शकतो. नेक्स्ट विनय सिन्हा जी, लेग्स, पाय. लेग्स, पाय. कुत्रा 4 पाय रखतो. कुत्र्याला 4 कुत्र्याला पाय 4 पाय असतात. ओके. असतात. यस. ओके. सो आपको सारे बॉडी पार्ट्स, जो भी, सारे नहीं लिए हैं, कुछ मिस हो गए होंगे, लेकिन मैंने मोस्टली कवर किए हैं, तो आपको समझ में आ गए हैं मराठी में. मराठीमध्ये आपल्या बॉडी पार्ट्सला काय म्हणतात? अवयव. आपल्या शरीराचे अवयव समजलेत का तुम्हाला सगळे, जेवढे मी आता शिकवले ते? ऑल ऑफ यू हैव अंडरस्टूड? ओके. Okay, so our next point that we are going to cover today is things we do. Okay, देखिए ये सिखाने का मेरा मोटो है ताकि आपको बोलने और लिखने में आसानी हो जाए, क्योंकि बहुत टाइम आपको समझ में नहीं आता है कि आपने सेंटेंस तो बना लिया, लेकिन उसके पीछे वाला जो वर्ड है, जिसको हम वर्ब कहते हैं, क्रियापद म्हणतात त्याला मराठीमध्ये. क्रियापद मतलब क्रिया, जो वर्क हम कर रहे हैं, क्रिया, काम, वर्क जो हम कर रहे हैं, उसको दर्शाने वाला एक वर्ड रहता है. ओके, उसको दर्शाने वाला एक वर्ड रहता है. जैसे कि राइटिंग, आई एम राइटिंग, राइट? तो राइट ये क्या हो गया? एक वर्ब हो गया. यस, वर्ब को मराठी में क्रियापद कहते हैं, हिंदी में भी हम उसको क्रियापद कहते हैं. ये डिटेल में मैं जब आपको ग्रामर सिखाना शुरू कर दूंगी, तब आपको इसका डिटेलिंग पता चलेगा कि किस तरह से किसको यूज किया जाता है. ओके, रूल्स भी फॉलो करेंगे, वहां पे हम रूल्स भी सीखेंगे. डायरेक्टली अगर आप बहुत जन बोलते हो कि मिस कि मैम आगे वाला वर्ड कैसे बदलता है, क्रियापद कैसे बदलता है, तो मैंने लिंग के हिसाब से आपको उसको सिखाया है, वचन के हिसाब से कैसे बदलना है वो भी सिखाया है. लेकिन कुछ रूल्स भी होते हैं उसके लिए, वो आपको ग्रामर में ही सीखना पड़ेगा. अगर हम ग्रामर में अभी डायरेक्टली लूं तो वो आपको समझ में नहीं आएगा. सो हम बेसिक थिंग्स से जाएंगे, फिर ग्रामर पढ़ेंगे. ओके, तो आज मैंने आपके लिए ये वर्ड्स लिए हैं जो क्रियापद रहते हैं, जो भी काम हम करते हैं, क्रियाएं करते हैं, उनसे रिलेटेड ये वर्ड्स है. ओके, सो आई एम गोइंग टू स्टार्ट. टू राइट. टू राइट मतलब लिखना. लिहिणे, क्रियेला काय म्हणायचं? उस वर्ब को क्या बोलेंगे? राइट, लिहिणे. ओके, तो वर्ब डायरेक्टली हम यूज करते हैं क्या? आई एम राइट ऐसे लिखते हैं क्या हम? नहीं, आई एम राइटिंग ऐसे लिखते हैं ना. तो उसी तरह से जैसे इंग्लिश में वर्ड बदलता है, वर्ब बदलता है हमारे सेंटेंस के हिसाब से, उसी तरह से हमें मराठी में भी उस क्रियापद को बदलना है हमारे सेंटेंस के हिसाब से. ओके, तो मैंने यहाँ पे बहुत सारे लिखना ट्राई किया है, जिस तरह से आप बदलना चाहते हो उस तरह से. 2 के लिए मैंने आपको बताया है, बाद में नेक्स्ट के लिए मैं आप सिर्फ मैं आपको ओरली बताऊंगी. दो जो क्रियाएं है, क्रियापद है, उनके लिए मैंने आपको लिख के भी बताया है. ओके, सो यू कैन अंडरस्टैंड. टू राइट लिखना. लिहिणे, मी लिहितो, तो लिहितो. मी लिहितो, तो लिहितो. ये होगा मेल के लिए. फीमेल के लिए मी लिहिते, ती लिहिते. ओके, आई एम राइटिंग, मी लिहिते, ती लिहिते. और अगर मेनी है, ते लिहितात, और या फिर रिस्पेक्टेड है पर्सन है तो ते लिहितात. देखिए किस तरह से बदल गया क्रियापद. इसी तरह से आपको सीखना है. देखिए लाइक इंग्लिश में हम दोनों के लिए, मेल फीमेल दोनों के लिए बोलेंगे आई एम राइटिंग, राइट? आई एम राइटिंग इस तरह से हम बोलेंगे. लेकिन हिंदी में आप बोलते हो ना, मैं लिखता हूँ, मैं लिखती हूँ. उसी तरह से मराठी में भी चेंज करना है. तो लिहितो किंवा मी लिहितो.
ती लिहिते फीमेल के लिए या फिर मी लिहिते, और जो मेनी होंगे या फिर मिक्स रिस्पेक्टेड होंगे, बॉयज गर्ल्स एक साथ होंगे, ज्यादा होंगे या मोर देन वन, और रिस्पेक्टेड होंगे आपके पिताजी माताजी, तो ते लिहितात. ओके. नाव टू रीड. रीडला मराठीमध्ये काय म्हणायचं आहे? वाचणे. ओके. हिंदी में हम उसको पढ़ना बोलते हैं, मराठी मध्ये आपण त्याला म्हणायचं आहे वाचणे. इसको भी उसी तरह से मेल होगा तो मैं पढ़ता हूँ, मी वाचतो. वो पढ़ता है, तो वाचतो. मैं पढ़ती हूँ, मी वाचते. वो पढ़ती है, ती वाचते. वे पढ़ते हैं, ते वाचतात. Yes, understood how I am changing the verb according to my noun? Yes, मैं नाम के हिसाब से वर्ब को, क्रियापद को कैसे चेंज कर रही हूँ, आपको समझ में आ रहा है? ओके. तो नेक्स्ट एग्जाम्पल में भी मैं उसी तरह से आपको बताने वाली हूँ. यस, सिर्फ मैंने लिखा नहीं है, मैं बोलते वक्त आपको उसी तरह से मेंशन करने वाली हूँ. टू ईट. ईट मतलब खाना, मराठीमध्ये आपण म्हणायचं आहे खाणे. खाणे. मी खाते. मी खाते. मी खातो. मेल होगा तो मी खातो, तो खातो. मी खाते, ती खाते, ते खातात. ओके. ते अगर रिस्पेक्टेड है या फिर बहुत सारे हैं तो ते प्लूरल है, ते खातात. टू ड्रिंक. पीणे. मी पीतो, तो पीतो. मी पीते, ती पीते, ते पितात. Okay, so if you want to say I am drinking water, so you can say मी पाणी पीत आहे. Okay, मी पाणी पीत आहे. Okay, I will again. Okay, eat, right? Yes. खाणे. To eat म्हणजे खाणे, right? To eat खाणे. मी खातो. देखिए लिहिण्याचं काय झालं? लिहितो. ये कन्वर्स है, ये जो चेंजेस हो रहे हैं वो आप नोट डाउन कर सकते हैं. लिहिणे मेल में लिहितो, फीमेल मध्ये लिहिते. ओके. तसंच रीडिंग, रीड वाचणे, रीडचा अर्थ होतो वाचणे. मेल मध्ये वाचतो आणि फीमेल मध्ये वाचते. दोनों के जब ज्यादा होंगे तो वाचतात. उसी तरह से खाने, ईट को हम बोलेंगे खाने. मेल के लिए खातो, फीमेल के लिए खाते, एंड मेनी खातात. Yes, clear? Okay, we were at, okay. To draw pictures. To draw pictures मतलब चित्र काढ़ने. Okay, चित्र काढ़ने. मैं आपको अभी sentences बोल के बताऊंगी so that you can understand clearly. Okay, to draw pictures, चित्र काढ़ने. I can draw if I am a male. Okay, consider as I am a male. I can draw pictures. मी चित्र काढू शकतो, और मी चित्र काढतो. He can draw pictures. Yes, he is drawing picture. तो चित्र काढत आहे, तो चित्र काढू शकतो. Now this was for male. Okay, now consider me as a female. Okay, so I can say I can draw pictures. मी चित्र काढू शकते. ओके, मी चित्र काढू शकते. ती चित्र काढू शकते. शी कॅन ड्रॉ पिक्चर्स. ती चित्र काढू शकते. दे कॅन ड्रॉ पिक्चर्स. ते चित्र काढू शकतात. ओके. येस, क्लिअर टिल हियर? राईट लिहिणे, रीड वाचणे, ईट खाणे, ड्रिंक पीणे, ड्रॉ पिक्चर्स चित्र काढ़ने. यस, अंडरस्टूड? ये समझ में आया है सबको? प्लीज लेट मी नो. डू यू ऑल हैव अंडरस्टूड? किसी को कोई डाउट है? यू कैन आस्क इफ यू हैव एनी डाउट. आई थिंक इट शुड बी क्लियर. ओके. यस, सी. ओके, तो नेक्स्ट जो क्रिया है वो हम लेंगे. देखिए अभी आप नेक्स्ट, अभी मैं आज आपको होमवर्क क्या दूंगी? आई एम गोइंग टू टेल यू. ओके, मैं आपको बताऊंगी. मैं आपको ये क्रियाएं दूंगी, राइट?
तो आपको क्या करना है, मैं आपको बताऊंगी राइट, लिखने, ये सिर्फ मैं आपको बताऊंगी और मैं बोलूंगी इसको तीनों तरीके से सेंटेंस में उपयोग कीजिए, सेंटेंस में यूज कीजिए और सेंटेंस बनाइए। तो वो तीनों तरीके कौन से होंगे? एज अ मेल, कंसिडर यू एज अ मेल, देन सेकंड वन विल बी कंसिडर यू एज अ फीमेल, एंड द थर्ड वन विल बी कंसिडर यू एज अ मैनी। ओके, बना सकते हो आप? यस, लाइक आई विल गिव यू राइट, लिखणे, तो आप बोल सकते हो मी लिहू शकतो, मी लिहितो। ओके, देन मी लिहिते, देन ते लिहितात। ओके, इस तरह से। ओके, सो नेक्स्ट जो है, नेक्स्ट 4-5 क्रिया है जो मैंने ढूंढी है। देखिए, लास्ट टाइम आई थिंक अभिशान जी ने मुझे पूछा था कि मैम व्हाट इज रोस्टिंग, रोस्टिंग इन मराठी कॉल्ड। ओके, सो उसी को ध्यान में रख के मैंने ये सारे जो क्रियाएं है जो वर्क हम करते हैं वो ढूंढ के निकाले हैं। ओके, थैंक यू अभिशान जी फॉर गिविंग मी दिस आइडिया टू टीच यू। ओके, सो दिस वन इज नाउ टू रोस्ट, टू रोस्ट भाजणे, भाजूया। ओके, देखिए, टू रोस्ट को बोलते हैं भाजने, रोस्टिंग को बोलते हैं भाजने। मैंने जो नेक्स्ट 3 बार लिखा है वो इसलिए लिखा है क्योंकि मैं आपको सेंटेंस बना के दिखा सकूं, किस तरह से सेंटेंस में चेंज हो जाता है क्रियापद, वो दिखा सकूं। ओके, रोस्ट, रोस्टिंग, रोस्टेड, ये सारे वर्ब के टाइप है, आपको पता है इंग्लिश में, राइट? ओके, मराठी मध्ये त्याला म्हणायचं आहे रोस्टला भाजणे। तर आता आपण सेंटेन्सेस बनवूया। आपण भाकरी भाजूया। येस, लेट्स रोस्ट भाकरीज। आपण भाकरी भाजूया, देन भाजून। अगर मैं सेंटेंस बदलती हूँ तो इसको मैं कैसे यूज करूंगी? भाजून, तू मला भाकरी भाजून देशील का? विल यू गिव मी रोस्टेड भाकरीज? ओके, तू मला भाकरी भाजून देशील का? भाज, जा आणि माझ्यासाठी भाकरी भाज। गो and roast some भाकरीज for me. Go and roast भाकरीज for me. जा आणि माझ्यासाठी भाकरी भाज। ओके, फर्स्ट आहे भाजूया, वर्ड आहे भाजणे, आणि आपण यूज करणार आहोत वेगवेगळ्या प्रकारे। पहिल्यांदा काय मी यूज केलंय? भाजूया। आपण भाकरी भाजूया का? येस, देन भाजून, मला भाकरी भाजून देशील का? भाज, जा आणि माझ्यासाठी भाकरी भाज। येस, अंडरस्टूड? देन फ्राय, व्हॉट इज टू फ्राय? फ्राय, तळणे। फ्रायला मराठीमध्ये म्हणायचं आहे तळणे। येस, सो यू कॅन से कॅन वी फ्राय पोटॅटो चिप्स? ओके, कॅन वी फ्राय पोटॅटो चिप्स? आपण बटाट्याचे चिप्स तळूया का? विल यू गिव मी पोटॅटो चिप्स बाय फ्राइंग? तू मला बटाट्याचे चिप्स तळून देशील का? गो अँड फ्राय पोटॅटो चिप्स फॉर मी. जा आणि माझ्यासाठी बटाट्याचे चिप्स तळ, किंवा माझ्यासाठी बटाट्याचे चिप्स तळून आण। यस, नेक्स्ट इज टू फिल। फिल मतलब भरना, किसी में भरना कुछ चीज है। ओके, उस तरह से त्याला म्हणायचं आहे भरणे। भरना बोलते हैं हम इंग्लिश में, मराठी मध्ये म्हणायचं आहे भरणे। ओके, भरणे। आपण हा सगळा पसारा भरूया का? जो भी हमने अगर बच्चे खेल रहे हैं, उन्होंने सब खिलौने निकाले हुए हैं, तो वो हम उनको बोलते हैं कि चलिए अब सब ये इकट्ठा कर लो। ओके, इकट्ठा करना। ओके, इकट्ठा करना। हाँ, तो हम सब इकट्ठा करते हैं, चलिए, और एक साथ किसी चीज में इसको फिल करके रखते हैं, तो हम बोलेंगे आपण ही सगळी खेळणी भरूया का? टॉयज मतलब खेळणी। ओके, टॉयज को मराठी में खेळणी बोलते हैं। आपण ही सगळी खेळणी भरूया का? नेक्स्ट आहे भर, जा आणि ती सगळी खेळणी भर। ओके, जा आणि ती सगळी खेळणी भर। देन रिमूव्ह, रिमूव्ह म्हणजे काढणे। ओके, रिमूव्ह, काढणे। आपण काढूया का? कॅन वी रिमूव्ह? आपण काढूया का? गो अँड रिमूव्ह युअर शूज नाव। जा आणि पहिले तुझे बूट काढून ये, किंवा जा आणि पहिले तुझे बूट काढ। टू पील, पील करते हैं हम
जैसे लहसुन को या फिर प्याज को भी पहले पील करते हैं हम लोग, तो उसको क्या बोलते हैं पता है? सोलणे. छिलना बोलते हैं ना हम हिंदी में, मराठीमध्ये त्याला म्हणायचं आहे सोलणे. सोलणे. सोलूया आणि सोल असे दोन शब्द मी घेतलेले आहेत. त्याच्या क्रियापदाच्या वेगवेगळे रूप घेतलेले आहेत. तर सोलूया म्हणजे आपण कांदा सोलूया का? ओके. तू मला लसूण सोलून देशील का? जा आणि माझ्यासाठी थोडस लसूण सोल. ओके. जा आणि माझ्यासाठी थोडस लसूण सोल. यस. फिर से मैं रिपीट करने वाली हूँ. देखिए, रोस्ट भाजणे. आपण भाकरी भाजूया का? तू मला भाकरी भाजून देशील का? जा आणि माझ्यासाठी भाकरी भाज. टू फ्राय तळणे. आपण बटाट्याचे चिप्स तळूया का? तू मला बटाट्याचे चिप्स तळून देशील का? जा आणि माझ्यासाठी बटाट्याचे चिप्स तळ किंवा तळून आण. टू फिल भरणे. आपण सगळं सामान एका ठिकाणी भरून ठेवूया. ओके. आपण डाळ एका डब्यात भरून ठेवूया. जा आणि तुझी सगळी खेळणी भर. काढणे. काढूया. काढ. ओके. ओके. देखिए, ये काढ़ने को आप इस ड्रॉ में भी यूज कर सकते हो. जैसे कि मैंने बोला था आपको, टू ड्रॉ पिक्चर्स, चित्र काढ़ने, तो उस तरह से दो मीनिंग होते हैं. देखिए, टू ड्रॉ पिक्चर्स उसको चित्र काढ़ने म्हटलं जातं. आणि टू रिमूव मतलब निकालना होता है, उसको भी मराठी में काढ़ने ही म्हटलं जातं. ओके. टू मीनिंग्स इट हॅव. काढ़णे. जा तुझे शूज काढून ये. तुझी बुटे काढून ये. तुझी चप्पल काढून ये. जा आणि तुझी चप्पल काढ. ओके. आपण तुझे बूट काढूया का? टू पील सोलणे. आपण कांदा सोलूया. जा आणि लसूण सोल. यस. ये भी समझ में आया है आपको? बताइए मुझे. हैव यू अंडरस्टूड? यस, प्लीज लेट मी नो. ओके. अभिशान जी, डू यू हैव एनी डाउट? हाँ मैडम, ये जो सेंटेंस के जो टाइप है, मतलब जैसे एक में हम उसको आज्ञा दे रहे हैं, दूसरे एक में हम उससे प्रश्न पूछ रहे हैं, तो उसको थोड़ा सा तीन अलग अलग तरह के जो सेंटेंस हैं उनका नेचर बताएंगे. एक में हम उससे क्वेश्चन पूछ रहे हैं, एक में हम उससे आज्ञा वो दे क्या रहे हैं. है? और यस, दिस इज टोटली रिलेटेड टू ग्रामर. ओके. जो सेंटेन्सेस के टाइप होते हैं, वाक्यांचे प्रकार असतात, ते सगळं व्याकरणात येतं. ग्रामर को मराठी में व्याकरण बोलते हैं. ओके. जो सेंटेंस टाइप्स ऑफ सेंटेंसेस है वो ग्रामर में आते हैं, लेकिन यहाँ पे मैंने आपको सिर्फ एक एग्जाम्पल के लिए 3 तरह के बता दिए हैं, सो दैट एवरीवन कैन मेक डिफरेंट सेंटेंसेस. अगर मैंने आपको काढ़ने ही बताया होता तो आप काढ़ने ये शब्द देखकर उसको उससे सेंटेंसेस बनाना ट्राई करते, लेकिन आप नहीं बना पाते. राइट. तो इसलिए मैंने सारे टाइप के सेंटेंसेस जो भी मेरे से पॉसिबल हो रहे हैं वो मैंने लिया है. सो काढ़. जा आणि तुझी चप्पल काढ़. ये क्या है? एक प्रकार की आज्ञा है. यू आर गिविंग ऑर्डर. ओके. आपण तुझे बूट काढूया का? दिस इज अ क्वेश्चन. त्याला मराठीमध्ये म्हणायचं प्रश्नार्थी वाक्य. ओके. क्वेश्चन सेंटेंस को हमें मराठी में बोलना है प्रश्नार्थी वाक्य. ओके. और जो मैंने आज्ञा दी थी उसको बोलना है आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य. ओके. तो ये है सेंटेंसेस के टाइप है जो मैं आपको ग्रामर में सिखा दूंगी. ओके. यस, एनीवन एल्स? सबको समझा है? कैन वी मूव फॉरवर्ड? ओके. तर आज आपण आतापर्यंत आपण 50 पर्यंत अंक बोललो होतो, शिकलो होतो, लिहायला शिकलो होतो आणि बोलायला सुद्धा शिकलो होतो. राईट. आज आपण 51 ते 60 अंक अक्षरात लिहायचे आहेत आणि बोलायचे सुद्धा आहेत. ओके. 51 ते 60 बघा. 51 ला म्हटलं जातं, 51 को हमें बोलना है 51. 51. देखिए, आप प्रोनाउंसिएशन दे सकते हैं EKKAVANN. 51. ओके. थोड़ा जोर देके बोलना है क और न को. 51. 52. 51. 52. देखिए, डबल N आ रहा है लास्ट में,
मोस्टली सबके पीछे तो आपको थोड़ा जोर देना है, राइट। 51, 52, 53, 53, 54, 54, 55, 55, 56, 56, 57, 57, 58, 58, 59, 59, 60, 60. Okay, again I will do 51, 51, 52, 52, 53, 53, 54, 54, 55, 55, 56, 56, 57, 57, 58, 58, 59, 59, 60, 60. Okay, I will write and then we will say. इक्यावन, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. ओके, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस, डन। समझा है आपको कैसे प्रोनाउंस करना है? आपको पहले बोलना आना चाहिए, आप लिखना सीख सकते हो, आराम से आप लिख सकते हो। क्या आप बोल सकते हो? बताइए मुझे, कौन बोल के दिखाएगा? प्लीज राइट योर नेम इन द चैट बॉक्स। ओके, विनय सिन्हा जी बोलिए। 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. वेरी गुड। नेक्स्ट, एंजल। Yes, miss. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड। मौसमी जी आप बोलिए। 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड। नेक्स्ट है प्रदीप्ता जी, आप बोलिए। 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस। कन्वरराज जी आप बोलिए। यस मैडम। 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड। अभिशान जी आप बोलिए। यस मैम। 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस, गुड। देखिए आप सबको पता चल रहा होगा, एज वी हैव कंप्लीटेड 50 नंबर्स, हमने 50 तक नंबर्स कंप्लीट किए हैं, राईट। आपण 50 पर्यंत अंक शिकलो आहोत, पूर्ण केलेले आहेत। तर तुम्ही स्वतःमध्ये बदल पाहू शकता। आई एम नोटिसिंग दैट आपका प्रोनाउंसिएशन बहुत अच्छा हो गया है नंबर से रिलेटेड। ओके, पहले पहले मैंने जब आपको एक से 10 तक सिखाया, देन
1 to 20 30 तक सिखाया, तो आपको प्रोनाउंसिएशन में कुछ थोड़ा थोड़ा प्रॉब्लम होता था, लेकिन अभी मैंने 4-5 लोगों को बोलने बोला तो आपने नोटिस किया होगा कि मैंने किसी को भी करेक्ट नहीं किया, क्योंकि यू हैव प्रोनाउंस्ड वेरी वेल. ओके, सो नेक्स्ट विल बी ओके वेंकटा स्वामी जी, आप अपना माइक ऑन कीजिए, प्लीज बोलिए. यस मैडम. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस, गुड. नेक्स्ट, यस, चंदन जी आपका हो गया है. इफ नो देन यू कैन पुट ऑन योर माइक. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड. रमन जी आप बोलिए. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. गुड. नेक्स्ट गायत्री जी, आप अपना माइक ऑन कीजिए. 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60. यस, यस, ऑल आई हैव डन. सबका बोल के हो गया है. इफ एनीवन हैज लेफ्ट प्लीज राइट योर नेम इन द चैट बॉक्स. अगर कोई रह गया है तो प्लीज चैट बॉक्स में अपना नाम लिखिए. ओके, सो आपको समझ में आ गया है जो भी हमने आज सीखा. हमने हमारे बॉडी पार्ट्स सीखे, आपले अवयव शिकलो आपण. देन वी हॅव सीन थिंग्स वी डू. आपण रोज ज्या गोष्टी शिकलो त्यांचा सेंटेन्स मध्ये कसा वापर करायचा ते आपण शिकलेलो आहोत. देन वी हॅव ऑल्सो सॉन 51 टू 60 नंबर्स, 51 ते 60 अंक सुद्धा शिकलो आहोत. तर तुम्हाला सगळ्यांना ते समजले आहेत का? येस, प्लीज लेट मी नो इन द चॅट बॉक्स. सांगा मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करून. सगळ्यांना समझले? ओके, ओके. सो एज आई हैव टोल्ड यू, मैंने जिस तरह से आपको बताया था कि मैं एक लेसन आपको पढ़ने बोलूंगी, लेकिन एज वी डोंट हैव टाइम, दैट मच टाइम, तो मैं आज आपको वो पैराग्राफ सिर्फ बोल के पढ़ के बताने वाली हूँ. ओके, आप सुनिए किस तरह से पैराग्राफ पढ़ा जाता है, या फिर मराठी के बुक में पैराग्राफ किस तरह होता, सॉरी, लेसन या पैराग्राफ किस तरह से होता है. आप सिर्फ सुनिए. नेक्स्ट लेक्चर से मैं आपको थोड़ा थोड़ा ये एक एक पैराग्राफ या फिर दो लाइंस का सबको पढ़ने बोलूंगी. ओके, आज इस लेक्चर में आप सिर्फ ये सुनिए. यस, वरोरा तालुका 8 आमच्या बातमीदाराकडून. क्या है देखिए, ये बातमीदाराकडून बातमी आहे ही, म्हणजे ये पेपर में जिस तरह न्यूज आती है ना, वो है. ओके, पेपर में से न्यूज ली गई है यहाँ पे. देखिए, काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला. मतलब कल दोपहर को जो बारिश हुई उससे पूरा वरोरा परिसर जलमय हो चुका है, पूरा पानी भर चुका है. दुपारी 4च्या सुमारास पाऊस सुरू झाला. करीबन दोपहर को 4 बजे बारिश शुरू हो गई. सुरुवातीला बुरबुर पाऊस होता. शुरुआती में एकदम थोड़ा थोड़ा बारिश हो रहा था. 5 वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर, चंद्रपूर रस्ता, शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पानी भरले. लेकिन 5 बजने तक बारिश का जोर इतना ज्यादा बढ़ गया था कि जो बस स्टॉप है वहां का परिसर, चंद्रपुर जाने वाला रास्ता, शिक्षक वसाहत, इन सब भागों में पानी बहुत ज्यादा भर गया था. संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे वरोरेकर पावसाची वाट पाहत होते.
पूरे जुलाई महीने में बारिश नहीं हुई थी, इसलिए वरोरा के रहने वाले लोग बारिश की राह देख रहे थे. आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता, त्यामुळे छत्र्या, रेनकोट, बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक, शाळेत गेलेली मुले आपापल्या ठिकाणी अडकून पडली होती. आज बारिश होगी ऐसा नहीं लग रहा था, किसी को भी अंदाज नहीं था कि आज बारिश होगी, इसलिए कोई भी छतरी, रेनकोट लेके नहीं गया था. इसीलिए काम पर गए हुए लोग, स्कूल में गए हुए बच्चे सारे अपने अपने जगहों पर अडक गए थे. सायंकाळी 6:30 वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोग घरी परतू लागले. शाम को 6:30 बजे जब बारिश कम हुई तब लोग घर पे आने लगे. वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा तर इतर भाग कोरडाच राहिल्याचे समजते. वरोरा तालुका में इतना ज्यादा बारिश हो रहा था, लेकिन उसके बाजू वाला जो भद्रावती एरिया है, भद्रावती तालुका या फिर चंद्रपुर जिला है, वहां का बहुत सारा जो भाग है वो वहां पे बारिश नहीं हुई थी. उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेदर रिपोर्ट के अनुसार कल दोपहर तक पूरे चंद्रपुर जिले में थोड़ी थोड़ी मध्यम रूप से बारिश होने की शक्यता है. ओके, देखा हमने किस तरह से पढ़ा है मैंने. यस, सबने देखा अभी हमने किस तरह से पढ़ा. ओके, तो इसी तरह से आपको नेक्स्ट लेक्चर से मैं थोड़ा एक एक लेसन लूंगी और उसका दो सेंटेंस सारे एक एक करके सारे स्टूडेंट्स पढ़ेंगे. ओके, तो आज का सेशन हम यहीं पे स्टॉप करते हैं. आई विल पोस्ट योर होमवर्क ऑन आवर व्हाट्सएप ग्रुप. जैसे कि मैंने बताया है, मैं एक क्रियापद दूंगी आपको, दोनों तीनों तरीके से उसको यूज करके सेंटेंस लिखना है. ओके, so now you all can leave the class. Bye bye everyone, good night. Yes, welcome all of you and thank you so much for having patience and answering all my questions. Yes, bye bye.